जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या छोट्याशा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी धीरजच्या घराकडे आला आणि त्याला 2-4दा आवाज दिला आणि त्याला घराच्या बाहेर बोलवला. त्याच्या जो आपली डिस्कोर दिली त्याला म्हटलं पहिले आकाश दाजू चाल बोलतो. मग काय लगेच आकाश दाजू आले फाट्यावर. आकाशदाला म्हटलं हात नंतर देतो, पहिले पेट्रोल देऊ म्हटलं, आपल्या गाडीत टाकेल तू. आकाश दा मला म्हणे गाडीमध्ये पेट्रोल मीच टाकतो, तुम्हाला ब्लॉग मध्ये घे. म्हटलं काही विषय का भाऊ यासाठी. आकाश दाजून आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. धीरजला म्हटलं काढतो आपली गाडी आता. धीरज म्हणे आता सांग आपल्याला कुठे जायचं. म्हटलं आपल्याला सावद्याला जायचं, झटकन जाऊन पटकन घरी. मग काय धीरजने काढली आपली गाडी सनफन आणि आले डायरेक्ट सावद्यामध्ये. सावद्यामध्ये आले पण सरपंचच्या हाताखालच्या उपसरपंच सगळ्यात पहिले चाबी घेतली बुवा आपण. पण आपण ज्या कामाला सावद्याला आलो ते कागद घ्यायचे होते बुवा आपल्याला. सावद्यामध्ये कागद घेतले, सावद्याला गेला, टाटा निघाला डायरेक्ट घरी जायला. आपले कसं गैर वाढ जावे होते म्हणून म्हटलं भाऊकडे जायचं कटिंग करी घेऊ. मग काय धीरजला घेतला बुवा आपल्या सोबत आणि निघाले डायरेक्ट टाकडे जायला. रस्त्याने धरणावर मस्तपैकी एक क्लिप घेतली ना आले डायरेक्ट भावेच्या दुकानावर. भावेच्या दुकानावर आले आणि मोहितची कटिंग सुरू होती. त्याने त्याला आपल्या ब्लॉग मध्ये हा टाइमपास न करता लगेच मी बस याला कटिंग ले. मग काय डायरेक्ट कटिंग झाल्यावर आपण एक क्लिप घेतली. आपल्या मित्रांनो भावेशने आपली कटिंग केली, कशी काय झाली कमेंट मध्ये नक्की सांगा भाऊ. तुम्हाला आपले व्हिडिओ म्हणजे ब्लॉग आवडत असतील तर लाईक फॉलो शेअर नक्की करा. आजच्या एवढंच भेटू पण पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय श्रीराम.